सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विटा नगरपालिका निवडणुकीचा रंग जसजसा चढत आहे तसतसं निवडणुकीमध्ये अनेक घटना घडताना आपण पाहतोय. आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये श्री पांडुरंग आत्माराम शितोळे सर, जे की संपूर्ण विट्याला शितोळे सर म्हणून परिचित आहेत, ज्यांनी बळवंत महाविद्यालयावरती NCC मेजर म्हणून काम केलेलं आहे. अनेक म्हणजे हजारो विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. असे हे सर आज निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपल्या समोर येत आहेत. त्याने निवडणूक त्यांना का लढवावी वाटली, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण त्यांच्याशी तीच चर्चा करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांचं चिन्ह आहे टेबल. निवडणूक आयोगानं किंवा प्रशासनानं अपक्ष उमेदवारांवरती एक प्रचंड मोठा अन्यायच केलेला आहे. कारण पारंपरिक जे पक्ष आहेत त्यांना ज्या दिवशी अर्ज भरले त्या दिवशीपासूनच त्यांना प्रचाराला त्यांचं चिन्ह मिळालेलं होतं. सरांची म्हणजे हे अपक्ष उमेदवार आहेत, तर शितोळे सरांना 3 दिवसापूर्वी चिन्ह मिळालं. आता त्यांना ते घराघरात पोचवायची जबाबदारी आहे. परंतु त्यांचं वैशिष्ट्य असं की पांडुरंग शितोळे सर विट्यात, ते प्रभाग क्रमांक 10 मध्ये जर राहत असले तर विट्यातल्या कुठल्याही प्रभागामध्ये त्यांच्याविषयी विचारलं तर प्रत्येकजण सांगतो की हा शितोळे सर मला माहीत आहेत. असे हे शितोळे सर, आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, मला एक सांगा की निवडणूक लढवावी का वाटली, हा पहिला प्रश्न आहे. निवडणूक लढवावी का? नमस्कार सर्व मतदार बंधू भगिनींना. मी निवडणुकीला अपक्ष म्हणून प्राध्यापक शितोळे सर असं माझं नामकरण आहे. सर्वजण मला याच नावानं ओळखतात. आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणूक का लढवावी लागली तर सर्वसामान्य, श्रमिक, नवयुवक, ज्येष्ठ आणि महिला या घटकांच्या अनुषंगाने प्रामुख्यानं जुन्या भागामध्ये आजपर्यंत पूर्णतः दुर्लक्ष आहे. जुन्या भागातल्या असलेल्या बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक आणि काही प्रतिष्ठित व्यक्तींनी मला त्या प्रश्नासंदर्भामध्ये जर योग्य आवाज उठवायचा असेल तर तुमच्यासारखी माणसं या नगरपालिकेमध्ये जाणं आवश्यक आहे आणि तुम्ही ते प्रतिनिधित्व करावं म्हणून विनंती केल्यामुळे प्रामुख्यानं मी अपक्ष अर्ज भरलेला आहे. प्रभाग क्रमांक 10चं आणि तुमचं नातं कधीपासूनच आहे थोडक्यात, आणि राजकीय आपला वारसा कसा आहे हेही तुम्ही सांगा. नमस्कार. प्रभाग नंबर 10 यामध्ये नवीन वसाहत म्हणजे विवेकानंद नगर आहे, क्रांतीवीर आत्माराम शितोळे नगर आहे, त्याच्यानंतर विटा हायस्कूलच्या पाठीमागचा भाग आहे, हा अलीकडचा भाग आहे. पण प्रभाग नंबर 10चा पूर्वेकडचा भाग जर विचारात घेतला तर ब्राह्मण गल्ली, शितोळे गल्ली, त्याच्यानंतर पुढं दत्त मंदिराचा परिसर, जैन मंदिराच्या पश्चिमेकडचा परिसर, मन्मथ मंदिराच्या जवळचा परिसर आणि सोने ह्याची एक मिनिट, कुठली गल्ली ती पाटील गल्लीच्या उत्तरेकडचा जो भाग आहे, हा सगळा भाग प्रामुख्यानं जुना, पडीक, साधारण, गरीब, श्रमिक आणि साधारण कुटुंबातली माणसं तिथं राहतात. बोळं भयंकर आहेत. तिथली असलेली अस्वच्छता, तिथल्या असलेल्या गटारात बाहेर पडणारी दुर्गंधी, या सगळ्याचा भाग विचारात घेतला असता तर अनेक प्रश्न तिथं लोकांनी येऊन मला सांगितलेले आहेत. याचबरोबर या प्रभागाच्या बरोबर दक्षिण बाजूनं जो ओढा जातो, थोरला ओढा म्हटलं जातं, पूर्वीच्या नवनाथ ग्रंथामध्ये ज्याची रेवणगंगा म्हणून नोंद आहे, त्याच ओढ्यामध्ये संपूर्ण गावाचं गटरचं पाणी जातं. त्यामध्ये इतकी दुर्गंधी आणि टेंबूचं पाणी वगैरे सगळं येतं. टेंबूच्या पाण्यामुळे आणखी सरपटणाऱ्या प्राण्यांचे इतके प्रमाण या भागामध्ये वाढलेलं आहे. ते प्राणी म्हणजे साप वगैरे इतके आहेत की सर्पदंशानं सुद्धा इथले काही लोक त्रासलेले आहेत. हा सर्पाचा तर भाग आहेच, भटकी कुत्री आहेत,
अस्वच्छता आहे. हं. यामुळं प्रामुख्यानं नगरपालिकेच्या या गेल्या 5-6 वर्षामध्ये कोरोनानंतरच्या कालखंडानंतर दुर्लक्ष झालेलं आहे. तर ओढ्याच्या बाजूला जे काही गटरचं पाणी सोडलं जातं, त्याच्यामधून दुर्गंधी आहे, ते पानगवत आहे, त्याच्यातून बऱ्याचशा अडचणी आहे, कीटक आहे, डास भयानक आहेत आणि या टप्प्या ओढ्याच्या बाजूच्या वसाहतीमध्ये प्रामुख्यानं रोगराईचं प्रमाण वाढतं आहे. एक तर इथं कराड रस्त्यालगत असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, ते सांगली रस्त्याला नेल्यामुळं लोकांचा फार मोठा अडचणीचा भाग झालेला आहे. कारण सहजासहजी लवकर जाता येत नाही. रिक्षावाले सुद्धा तिथं जायला म्हटलं ते 100 रुपये जातात. त्यामुळे त्या 100 रुपयात माणसं खाजगी बघतात, नाहीतर मग दुसरं काहीतरी बघतात. त्यामुळे कदाचित अंधश्रद्धेकडे सुद्धा जाण्याची माणसांची प्रवृत्ती वाढायला लागलेली आहे. त्याचबरोबर कराड रस्त्यापासून एक शाहूनगर आणि संभाजीनगरमधनं गटारीचं पाणी येतं, ते सुद्धा अनेकांच्या आमच्या शितोळे कंपनीतल्या असलेल्या शेतीमध्ये सोडलं गेलेलं आहे. त्याचा सुद्धा दुर्गंधीचा, कीटकांचा, प्लॅस्टिक बॉटल्स म्हणजे प्लॅस्टिकच्या बाटल्या वगैरे या सगळ्यांचा भाग आज शेती करणं मुश्किल झालेलं आहे. अर्ध्यातच त्यांनी छोटंसं गटार सोडलंय आणि ते सुद्धा पूर्ण केलेलं नाही. तर प्रामुख्यानं या गटारीमुळे इथल्या असलेल्या विवेकानगरच्या वस्तीला, क्रांतीवीर आत्माराम शिंदे नगरमध्ये राहणाऱ्या माणसांना प्रामुख्यानं अतिशय अडचणीचा भाग झाला आहे. अशा अनेक अडचणीमुळं मला अपक्ष उमेदवारी करावी लागत आहे आणि यासाठीच म्हणून जोर देतो की मला सगळ्यांनी मदत करावी आणि माझं जे चिन्ह आहे टेबल, या टेबलाच्या चित्राच्या समोर असणारं बटन दाबून बहुमूल्य मत मला द्यावं आणि मला नगरपालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, ही माझी नम्र विनंती आहे. आता तुम्ही सांगितलं की प्रभाग क्रमांक 10 मध्ये या बाजूला प्रचंड घाण, त्यानं प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे आहे. विटा हे स्वच्छतेचं शहर म्हणून ओळखलं जातं. देशात नंबर आलेला आहे आणि तरीही ही अशी अवस्था म्हणजे नेमकं काय सांगाल यावर? विटा देशामध्ये स्वच्छतेत नंबर आला त्याबद्दल मी प्रशासन आणि त्यावेळच्या असणारी काय बॉडी आहे, नगरपालिका प्रशासनातले पर्यंत, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. पण जी कमिटी आली असेल किंवा जे काही रिपोर्टिंग झालं असेल त्यामध्ये फक्त मेन रस्ते पाहण्यात आलेले आहेत. बाजूचा जो मधला अंतर्गत भाग आहे त्यामध्ये काही फारसा कोणी तिकडे लक्ष दिलेलं नाही. कमिटीनं सुद्धा ते लक्ष दिले की नाही, मला जरा शंका वाटते, म्हणूनच ही दुर्गंधी असावी असं माझं मत आहे. अजून प्रभाग क्रमांक 10 मध्ये काही अडचणी आहेत की ज्या तुम्ही सोडवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलात? प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रामुख्यानं विरंगुळा केंद्र कोणतंही नाही. प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रामुख्यानं नवयुवकासाठी शैक्षणिक दृष्टिकोनात म्हणजे बाल शिक्षणाचा विचार करा, याचा विचार करा. यामध्ये कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पर्यावरण दिसत नाही. त्यांना प्रत्येकाला अडचणी येतात आणि लांबच्या खाजगी शाळामध्ये किंवा नगरपालिका शाळामध्ये जावं लागतं. जरी याची गल्ली रेवणसिद्धाच्या मंदिराजवळचा जरी भागाच्या जवळ जरी पाटील गल्लीला एक नगरपालिकेची शाळा असली तरी सुद्धा प्रामुख्यानं नगरपालिकेच्या अनुषंगानं शितोळे गल्ली असेल किंवा विवेकानगरचा भाग असेल किंवा विटा स्कूलच्या मागचा भाग असेल, इथं लहान मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये पाहिजे अशी सुव्यवस्था नाही. म्हणजे शैक्षणिक विकास करणं हे आजची काळाची गरज आहे. तर आजचा शैक्षणिक विकास माल मनावरती चांगला बिंबला तर उद्याची पिढी चांगली जन्माला येईल, निर्माण होईल आणि देशाचं भवितव्य चांगलं घडेल. आपलं गाव सुधारलं की आज देश सुधारतो आणि गाव सुधारायसाठी चांगली वैचारिक माणसं नगरपालिकेत जाणं हे आजची काळाची गरज आहे, म्हणून मी यामध्ये उतरलेलो आहे. आता दुसरा एक प्रश्न सर असा आहे की आज तुमचा शितोळे समाज प्रभाग क्रमांक 10 मध्ये मोठ्या संख्येनं आहे. आज समाजामधील शितोळे समाजाची तुमची काही चर्चा झाली का? त्यांचा तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो? माझ्या वार्डामध्ये असणारे जे शितोळे परिवार आहे, या परिवाराच्या अनुषंगानं विचार केला तर परिवारामध्ये चर्चा आमची झालेली आहे. त्यांचा चांगला प्रतिसाद मला मिळतो आणि त्यांनी सुद्धा मला या ठिकाणी पुढे नेतृत्व करण्याच्या दृष्टीनं विनंती केली होती. त्यानुसार सुद्धा मी पुढे आलेलो आहे. कुठलाही राजकीय पाठिंबा नाही, कुठलाही एखादा मोठा नेता तुमच्या पाठीशी नाही, तरी पण तुम्ही ताकदीनं, हिरिरीनं, उत्साहानं प्रभाग क्रमांक 10 मध्ये अक्षरशः पायाला भिंगरी लावून पळताय. कसा प्रतिसाद वाटतोय तुम्हाला?
लोकांचा प्रतिसाद आजपर्यंत मी केलेलं जे काही समाजसेवेचं काम आहे, महिला सबलीकरण असेल, पूरग्रस्तांच्या भागाचा प्रश्न असेल किंवा आणखीन काही भूकंपातले काही गोष्टी असतील, या सगळ्या कामामध्ये काम करत असताना लोकांशी जे माझं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं, जिव्हाळ्यानं माझी जी त्या सगळ्यांनी नात्यात वृद्धी केली, त्या जिव्हाळ्याच्या नात्यानं जेव्हा मी त्यांच्या दरवाजापर्यंत पोचतो, तेव्हा मला त्यांचा चांगला प्रतिसाद जिव्हाळ्यानं मिळतो आणि तुम्हीच असलं पाहिजे, तुम्ही निश्चिंत राहा, अशा पद्धतीनं ते मला पुशअप करतात, मला प्रामुख्यानं पाठीवरती थाप मारतात. या प्रभागामधील अडचणीमध्ये नगरपालिका तुमच्या पाठीशी निवडणुकीनंतर राहील असं वाटतंय का? तो त्यांचा नगरपालिकेचा तो प्रश्न आहे. ते आता बॉडी कोणती येते, त्यात आम्ही अपक्ष असणार. आम्ही जास्तीत जास्त माननीय गणपतराव देशमुखांनी जसं विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं मांडणी करत गेले, समाजातल्या पीडितांचा, अडलेल्या नडलेल्यांच्यासाठी ते जसे झटले, त्यांचा वारसा घेऊन, नाना पाटलांचा वारसा घेऊन, माझे वडील क्रांतीवीर आत्माराम शितोळे यांचा वारसा घेऊन मी फक्त आणि फक्त नडलेल्या, अडचणीत असलेल्या नागरिकांच्यासाठी प्रामुख्यानं नगरपालिकेमध्ये हे काम करणार आहे. अजून तुम्हाला काय वाटतं की राहिलेत, मला वाटतं उद्याचा दिवस राहिलाय निवडणुकीसाठी, तरी प्रचार यंत्रणा तुम्हाला फक्त 4 दिवसामध्ये हे चिन्ह प्रत्येक घरोघरी पोचवायचं आहे. नेमकं कसं नियोजन केलंय तुम्ही? हे प्रचार चिन्ह करण्यासाठी मी प्रत्येक घर ते घर प्रामुख्याने मी स्वतः जातोय आणि स्वतः सगळ्यांना विनंती करतोय आणि ही विनंती करत असताना हे चिन्ह पोचवण्याचं काम करतोय. अनेक दिग्गज उमेदवार या प्रभागात तुमच्या समोर आहेत, त्यामुळं तुम्हाला विजयाचा आत्मविश्वास किती वाटतोय? मला माझ्या विजयाचा 101% आत्मविश्वास आहे आणि मी निश्चित विजयी होणार आहे. हे होते पांडुरंग शितोळे सर, की जे प्रभाग क्रमांक 10 मधून टेबल या चिन्हावरती अपक्ष निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचा मोठं विजन आहे की प्रभागामध्ये अनेक अडचणी आहेत, प्रशासनाचं या प्रभागामधील अनेक भागांमध्ये दुर्लक्ष राहिलेलं आहे, तरी जनतेनं टेबल या चिन्हासमोरचं बटन दाबून निवडून द्यावं आणि मला सेवा करण्याची संधी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी आता केलेली आहे. आणि त्यांना खात्री वाटते, स्वतः घर टू घर जात असताना प्रत्येक घरामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं विजयी तर नक्की होणारच, असा विश्वास मनी बाळगलेले श्री पांडुरंग शितोळे सर निवडणुकीनंतर नेमकं काय होते आणि ते नेमकं कुठली भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.